गाईड तुम्हाला आता एक जोक सांगते मी, काय झालंय हे बघा. आता माझा शूट कोण करतंय? माझा नवरा. हा इकडे बघा, क्युटी बघा माझी कशी खाते. क्युटी या माझ्या बच्चा. गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला, आज आपली मॉर्निंग जरा लेट झालेली आहे. आज वर्कआउट नाही, संडेला काय वर्कआउट नसते. तर चला गाईज, मस्त छान अशी मॉर्निंग झाली, मस्त आपली दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे, मस्त फ्रेश झालेली आहे. तर चला आता पहिला आपण अप्रेश बनवून घेऊ. गाईज आता आज कंटिन्यू करा आपला ब्लॉग, बघू आता काय काय होते एका दिवसामध्ये, ते सर्व काही तुम्हाला मी दाखवते. चला बघू, किचनमध्ये आपण जाऊ. आता आपण घेऊ अप्रेश बनवायला. मध्ये ओतून घेतलेला आहे. हा बघा मस्त घ्या अप्रेश. हा लवकर घ्यायचा असतं, पण आज जरा लेट मॉर्निंग झाली ना, त्याच्यामुळे आता लेटच बनवलेला आहे. तर चला, हा पिल्यावर एकदम एनर्जी येते, त्याच्यामुळे आपल्याला हा घ्यायलाच पाहिजे. चला पाहिजे आणि मग आपण नाश्ता करू. गाईज आता अप्रेश घेतलेला आहे. तर आपण चला, आज मुगाचे आपण डोसे करणार आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि जीविका माझी भांडी घासते ते सुद्धा दाखवते बघा. चला गाईज, इकडे घेतलेले आहे जीविकाने भांडी घासायला. आणि या आहेत मूग. आता मी मुगाचे कसे डोसे करते बघा. गाईज पौष्टिक खायचं आहे, जरा माझे डाएट जरा फॉलो करते मी. किती दिवस काही बी खात होतं ना, मग त्याच्यामुळं जरा आता खाण्यामध्ये जरासा बदल केलेला आहे मी, म्हणून जरा काही बी खात नाही. तर चला, मस्त अप्रेश तर आपण घेतलेलं आहे. आता आपण याचे डोसे करू. कसे करते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, खूप छान लागतात हे. आपण घेतलेले आहे इकडे. पहिला आपण मूग धुवून घेऊ व्यवस्थित. हा रात्रीचा पाणी आहे, आपण चेंज करू. आपल्याला सर्व मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. अशी मी सर्व पाणी काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आला घ्यायचा आहे, मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर घ्यायची आहे. सर्व आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. इकडे ठेव जीविका, इकडे ठेव ना, इथं ठेवशील भांडी. ठेव. जीविका बघा माझी भांडी घासते. आपण बघा सर्व असे मूग चांगल्या पाण्यामध्ये घेतलेले आहे. जीविकाचा आवाज बघा भांड्याचा, खटखट खटखट. आता आपण याच्यामध्ये मिरची घेऊ, आला घेऊ, लसूण घेऊ आणि मीठ सुद्धा घेऊ. मीठ नंतर घेतलं तरी चालेल, नंतर मिक्स करायला. चला पटापट सर्व वाटून घेते मी. सकाळीच कोणी मोदक खाल्ले? हा गाईस, हा बघा आला. आपल्याजवळ कोथिंबीर संपलेली आहे, आपण भाजी संपलेली आहे. आज आपल्याला जायला लागेल पेनला भाजी आणायला. मशीन लावलेली आहे, मशीनला पाणीच नाही गाईस. बघा पाणीच गेला, मगाचपासून लावलेले पण पाणी नाही. जीविका आला गाईस, पाणी नाही आलं. मशीनला आमच्या टाकीमधलं पाणी संपला. खालतून कोणी चालू केली? बघून यायचं जरा खालतून कोणी चालू केली काय. बघ कॉक चालू आहे का बघ जीविका. बघा आला मस्त सोडून घेते जरा. आळा टाकून वाटून घेऊ. चला गाईज, हे बघा असं छान पैकी असं वाटलेलं आहे मी. आता पूर्ण दाखवते मी. चला आता आपण याच्यामध्ये सर्व असा पेस्ट टाकून घेऊ. एकदा तुम्ही ट्राय करा, खूप छान लागतात. मला तर खूप आवडले हे त्याचे डोसे. मला बॅटर अजून थोडा याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी. सर्व व्यवस्थित काढून घेते. लसूण घ्यायचं आणि हे टाइम लागत नाही, पटापट होतात. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून बघायचं. इकडे आपण पॅन ठेवलेला आहे. आता आपण याला तेल लावू.
बघा असं मी बॅटर तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. साईडला गाईस आता आपण याच्यावर ढाकण देऊ आणि किती छान होतील बघा. आता मी तुमच्या समोरच दाखवते. ए जीविका मशीन बंद कर, मशीन बंद कर. गाईस मशीनीला पाणीच येत नाही. हे बघा निश्चित ना आता मशीन आमची गरम व्हायची. चला गाईस आता आपण याला पलटी करू. मस्तपैकी झालेला आहे गाईस. हो बघा छानपैकी असं झालेलं आहे. आता आपण दुसरं टाकू. तू नको टाकू जीविका. जीविका कुठल्या बी गोष्टी करायला जाते. पाणी नाही हे थांबव साईडला. मिक्स केलंय. कमी गॅस करते गाईस जरा. असा बॅटर तयार केलेला आहे. आता आपण याच्यावरती ढाकण देऊ. हा बघा मस्तपैकी झाला छानपैकी. आता आपण याला काढू आणि आपण सर्व आता हळूहळू करून घेते. जीविका बघा कशी करते. चला जीविका ठेव. हे बघा जीविका टाकते. गोल बनवलं. गाईजीला गोल नाही करता आला. डायरेक्ट टाकलं मध्ये. तिने वाकडा तिकडा टाकला. नाही बरोबर टाकलंय. फक्त वाकडा टाकलास. इथं नाही गेलंय. गाईजीने वाकडा टाकला. नाही गाईज इथं गेला नाही. वाकडा टाकला. अजून भरपूर काम आहेत. पहिला आपण नाश्ता बिष्टा करू. म्हणजे नाश्ता केला ना जरा एनर्जी येते काम करायला. म्हणून जर मला ना एकदा असं वर्कआउट, आज तर वर्कआउट नाही झाला पण वर्कआउट केला ना इतकी भूक लागते, जबरदस्त भूक लागते. असं वाटतं काय खाऊ असं होते. पण गाईज मी लय कंट्रोल केलेलं आहे खाण्यामध्ये. ना तर मला हे ते बाहेरचं जास्त आवडतं. पण राहून द्या, पण आपल्या शरीरासाठी केला पाहिजे. नंतर मग हे आजार मग एकसारखा दवाखान्यात. गाईज मी तर पहिला इतकी दवाखान्यात. आता मी म्हणजे मी एक्सरसाइज वर्कआउट करते ना तेव्हापासून मी कधी दवाखान्यात गेलोच नाही. आणि आपली सर्दी ताप तो हा कोणता बी येते एक सांगायचं आहे. पण आता माझा हे दुखायचं ते दुखायचं दवाखान्यात जायचो. माझ्या टाचा दुखायचा. माझ्या टाचा तर भरपूरच दुखायचा. टाचांसाठी तर मी भरपूरच जायचो मी. पण आता काहीच दुखत ना. आता एकदम फिट आहे मी एकदम. चला फायनली झाले. हे बघा असे असतात हे मुगाचे. खूप छान लागतात चटणीच्या बरोबर खायला. आणि हे जीविकाने ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. एकदम छोटा. कमी कर जीविका गॅस. तर चला गाईज आम्ही आता नाश्ता करून घेतो. या तुम्ही सुद्धा. हा गोलच्या गोल मिनी बनवलाय. मम्मीला विश्वासच नव्हता मी बनवणार आहे. हा गोल मिनी बनवलाय. मम्मीने वाकडे बनवले. असं घे तू हुशार. जीविका हुशार होऊन दे. अजून एक्सपर्ट हो जेवणामध्ये. गाईज सर्व काही आला पाहिजे का सांगू. असं वाटतंय मीनी पहिला काही केला नाही पण माझ्या मुलीने आता सर्व काही शिकावा. का सांगू मीनी घरी कधीच जेवण नाही कामं नाही कधीच केली नाही. पण आता बघा सर्व असं करायला लागतं ना. सर्व गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत. म्हणून जीविकाला आतापासूनच मी सर्व काही शिकवते. तर चला आपला शुभम आलेला आहे. शुभम चेहरा दाखव. दाखव लवकर. नको काय. इकडे जीविका बसली. तर चला खाऊन घेऊ. का बोलच नाही का पण खरा. चल तू खाऊन घे. इकडे बघा क्युटी बघा माझी कशी खाते.
क्यूटी या माझ्या माझ्या बच्चाला भूक लागली. दे तिला. शुभम याच्यामध्ये असं अंड्यामध्ये पाणी फ्रीज मध्ये नाही आहे. फ्रीजमध्ये ठेवत नाही, सर्दी होते सगळी. क्यूटी जी कधी तिला दे. दे ना. तिचं आपण लागू कामाला. काम नाही आपला काही झाला तर पटापट काम करते. नाश्ता बिस्ता झाला आणि मुलं गेलेली आहेत आमच्या देवाशी. तिकडं काहीतरी आहे कार्यक्रम, त्याच्यासाठी गेलेले आहेत. मी आता घरातला काम करून घेते. चला गाईज बघा, मस्त की लादी बिदी एकदम व्यवस्थित पुसून घेतली मी. आता आपण जाऊ कपडे धुवायला. असं जरा साफसफाई घर असला जरा बरा वाटते. तर चला पटापट एवढे कपडे आहेत, मी कपडे धुवून येते आणि मग गाईज तुम्हाला भेटते लगेच. चला गाईज, घामाघूम झालेलं आहे एकदम. कपडे बिपडे धुतलेले आहेत. आता आमचे हे सुद्धा आले, चिकन घेऊन आलेले आहेत. तर चला गाईज आता आपण जेवण करायला लागू. चला हे बघा चिकन आणलाय. पटापट आता आपण चिकन बनवून घेऊ. जरा गॅस बीस एकदम व्यवस्थित पुसून काढली. चला पटापट बनवू आपण. चला गाईज, इकडे मस्त एक चिकन घातलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे मी आता चपात्यांचं पीठ मळून घेते. चपात्या टाकते, मला चपात्या टाकते आणि आता यांना भात घालते एक साईडला. आणि आपला कालवणाला मस्त उकळ आलेला आहे चिकनला. थोडं चिकन बी होते, एक साईडला पीठ मळून घेते. चला गाई, चिकनमध्ये मस्तपैकी वाटण टाकलेलं आहे. बघा असं वाटण टाकलं आहे आणि एक साईडला आपला भात घातलेला आहे. आणि इकडं आहे पॉपलेट. तर काल एक पॉपलेट ठेवलेला, दुसरी मच्छी आणलेली मजून. एकच काल पॉपलेट केला, मग एक पॉपलेट ठेवलेलं आहे. बघा आता मी मस्तपैकी त्याला कटिंग केलेलं आहे. आता त्याला अख्खाच मस्तपैकी तळून घेते मी. बघा, आणि चपात्यांचं पीठ मळून ठेवलं आहे. तेवढंच आपलं ये झाल्यावर लगेच चपात्या टाकते. आणि हा एक पॉपलेट आहे तो मस्तपैकी तळून घेतलेले. आता मी चपात्या लाटायला, तर पटापट आता चपात्या मी लाटून घेते. आणि इकडे आपला कालवण झाला, भात झाला, इकडे चपात्या लाटते आणि आपला हा पॉपलेट आहे तो मग तळते. चला कुठे गेली. चला गाईच, मस्त आपली चपाती आता झाली. अशा फुगल्या बघून चपात्या. मला हसायला येते. गाडी समोर आता एक जोक सांगते मी, काय झालंय हे बघा. आता माझा शूट कोण करतंय, माझा नवरा. हा चला गाईस, आपल्या चपात्या झालेल्या आहेत. ते बघा इकडे आपल्या सर्व चपात्या झाल्या. आणि मगाशी आई बोलता बोलता फोन कट केला. म्हणजे आमचे शूट माझे मिस्टर करत होते. का सांगू, आमच्या ह्या ना कॅमेरा पकडायची बी माहिती नाही, म्हणून मी भरपूर हसत होतो. का सांगू, ताई कॅमेरा पकडला पण कॅमेरा चालू नव्हता केला, त्याच्यामुळं मला भरपूर हसायला आला. असा सीन आहे. आमच्या ह्या ना अजून मोबाईल चालवायची माहिती नाही. हां, खूप डेंजर विषय आहे, म्हणून मला भरपूर हसायला आला. गाईज बघा, असं सीन आमचा असते. आमच्या यांना कधी मी शूट करायला सांगितलं नाही, यांना शूट करताच येत नाही. तर चला, आपल्या चपात्या झालेल्या आहेत. आता आपण तवा एक साईडला ठेवू आणि आता आपण पॉपलेट करायला घेऊ. तर आता फास्ट करते आणि याच्यामध्ये तेल टाकून घेते. मी कशी शूट करते, एक हातामध्ये कॅमेरा पकडते, एक हातामध्ये सर्व काही करते. पण त्यांना काय बोललं, मी चपात्या लाटताना जरासं दाखवा. तर काही कॅमेराच चालू नव्हता केला, तर मला हसायला नाही येणार, नंतर चालू केला. तर चला, ह्याच्यामध्ये तेल टाकते. तेल आपला गरम झालेला आहे. आता मस्त मॅरिनेट केलेला पॉपलेट गाईज आता आपण टाकून घेऊ. चलो, आणि आता पटापट आपण भांडे आहे, भांडी घासून घेऊ. सर्व आपलं जेवण झालेलं आहे कंप्लीट. चला, आता आपण पॉपलेट पलटी करून घेऊ. ओ गाईज, डेंजर सीन. चला गाईज, जरा आता AC मध्ये जाऊ, जरा बसला रिलॅक्स व्हायला. जरा पॉपलेटाची गॅस जरा आता कमी केलेली आहे. गॅस जवळ बघा किती गरम करते, जबरदस्त गरम करते. कधी हा पाऊस पडायचा, आमच्याकडे अजून पाऊस नाही आला. कधी पडणार आहे काय माहिती. जून महिना संपत आला
तर चला गाईचं जरा रिलॅक्स करते एकदम शांत. जरा AC मध्ये गेल्यावर लय बरा वाटते. चला जरा बसते मी. आणि माझी क्युटी बघा गाईज किती AC मध्ये एकदम आराम करते एकदम. आमचे हे बघा इकडे झोपले. चला गाईज अशी माझी प्लेट मस्त 2 चपात्या घेतलेल्या आहेत, पॉपलेट घेतलेला आहे आणि चिकनचे 2 पीस घेतलेले आणि एक बटाटा. तर चला मी आता जेवून घेते. मुलं तर आमचे तिकडे गेलेले आहेत, तिकडे देवाशी आमचे गेलेले आहेत. तर चलो खाना खाने के लिए आओ. चला गाईज मस्त की आता आराम बिराम केला. आता वाजलेले 4:30. आता जरा मस्त आहे की तोंड बिन धुते आणि लगेच आपण आता पेनला जायला निघू. तर चला पटापट रेडी होते. तेवढ्यात हे सुद्धा येतील. ते कुठे रे बाहेर गेले ते बोलतात तुला मला आताशी फोन केलेला पटकन रेडी हो बोलता बोलला पेनला जायचं आहे. तर चला गाईज चला गाईज फायनली मी रेडी झालेले आहेत. आता आम्ही चाललेले आहेत पेनला. तर चला आपल्याला भाजी आणायची, भाजी आणण्यासाठी चाललेलं आहे. आणि बाबू माझा लढते. बाबूला जायचं आमच्या त्याला पवाला जायचे खाणीवर. आता खाणीवर सर्व मोठी मोठी मुलं जातात. हा बोलते मला जायचं आहे पण मी त्याला बोललो जायचं नाही. त्याचे मुलं लढते. तो बोलते मला पाठव त्यांच्याबरोबर. तर मी बोललो जायचं नाही. तर चला याला लढून द्या किती लढायचा येतो पण याला खदानीवर पाठवणार नाही पवाला. हा किती छोटा आहे. तर चला गाईच आपण जाऊ पेनला. सर्व इकडे कारखाना आहे. जास्त गणपती बुकिंग करण्यासाठी आतापासूनच ट्रॉफिक. गाईज चलो बाजारामध्ये आलेलं आहे. बघू आता आपण भाजी घेऊ. नारळ जसं की तांबटे आहेत, वांगे आहेत, शेंगा आहेत, फ्लावर आहे, मिरच्या आहे, कढीपत्ता, आळा, कोथिंबरी. आपण तांबाटी घेऊ. तांबाटी, वांगी 40ला अर्धा द्या. 50 रुपये अर्धा बोलतात. तुम्ही बोला 40ला द्या. पालक आहे ना, पालक आहे ना. मिरच्या आहेत बघा. आपण गवार घेऊ. गवार कशी 20 रुपये पाव द्या. पाव किलो. चला गाईज आपण आलेलो आहे मेकअपच्या दुकानात. गाईज आपल्याला क्लिप पाहिजे ते बघा. चला गाईज आपण आलेला आहे मच्छी मार्केटामध्ये. हे बघा मच्छी आणि गर्दी आहे. आज संडे आहे ना त्याच्यामुळे गर्दी आहे. हे बघा असे पॉपलेट आहेत. चला गाईज हे बघा इथे सर्व असं गरम गरम भेटते. इकडं चिकनचे पकोडे आणि इकडे तंदुरी आहे. अशी वजनावर भेटते. आता तो इथं वजन करीन आणि इथं तलून काढीन तो. मावशी जरा अशा वाढ गाईज ही बघा मस्तपैकी आम्ही वांगी घेतली. खूप छान होते एकदम. त्याच्यामुळे मी वांगी घेतली. 50 रुपये अर्धा. एवढी भाजी महाग झालेली आहे. सर्व भाजी महाग आहे बघा. चला गाईज घरामध्ये तर आलो. आता आपण कामाला लागू. खूप पसारा आहे. भांडे आहे दुपारची. चला पटापट आता जरा किचन साफ करून घेते. हे बघा असं सीन आहे किचनवरचा. पटापट कामाला लागते. गाईज बघा भांडी किती आहेत. घासून गेलोच नव्हतो. आता आलो आणि आता भांडी घासायला घेतले. भांडी घासते कपडे धुवायचे वाली. चला गाईज सर्व भांडी घासली. खूप किचनवरती पसारा होता. अशी सर्व भांडी घासून ठेवली आणि जरा लादे वगैरे फरका मारला. आता जरा बरा वाटते. आणि इकडे यांची TV बघतात आणि इकडे ठेवलेली आहे भाजी. सर्व आता मी काढते आणि फ्रीजमध्ये ठेवते. गाईज हे बघा या हे पेरू सर्व काही काढून ठेवते आणि सर्व फ्रीजमध्ये ठेवते. बघ कोथिंबीर मस्त आहे. आपली कोथिंबीर बी संपलेली. वांगे आणले आणि जरा चोटी पाहिजे होती आपल्याला. चोटी आणली आणि जरा फिनेल बी माझा संपलेला. फिनेल आणलेला आहे. जर आपण हिला लावून बघू कशी बसते.
गाईच खोलायला लागेल हिला. मग अशी खोलून वाटतं लावायला लागणार आहे. नाही वाटतं मला नाही लावता येणार. आमच्या यानंच सांगते मी लावायला. ही माझी कामं नाही आहेत. ह्याच्यामध्ये असं घुसत नाही. हे काढून लावायला लागणार आहे. चला. आणि या आहेत मिरच्या मस्तपैकी. यावर फिने इथं ठेवून घेते. लिंब, हे बघा लिंब मस्तपैकी आहेत. फ्रीजमध्ये ठेवते. आणि जीविकाने हे काय बनवलंय काय माहिती. कोथिंबीर आपण साफ करायला घेऊ. आणि मिरच्या ह्या पहिल्याच्या आहेत. चला गाईच, आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. का सांगू, आपल्याला लिमिटमध्ये आपल्याला ब्लॉग बनवायचा असते. त्याच्यामुळं आता एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय, गुड नाईट.